नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे. आता वाजले आहे 7:20 झालेले आहे. तर मी माझं आता जस्ट मी फ्रेश झाले. तर आता मी पटकन घरातलं सर्व क्लिनिंग करते आणि कोणत्या सकाळच्या वेळेस क्लिनिंग करून घेते ते तुम्हाला दाखवते. ते टायमिंग पण दाखवते. चला. पहिल्यांदा आता मी ब्लॅक टी घेऊन घेते. पटकन ब्लॅक टी ठेवते. आणि काल पुण्यामध्ये खूप पाऊस झाला. काय ठिकाणी तर एकदम रस्ते सुद्धा तोंबले होते. खूप जोरात पाऊस झाला. इथे पण काल खूप झाला. तर आजचं मस्त वातावरण आहे. काल पण खूप जास्त पाऊस झाला. तर आता मी पटकन चहा घेणार. नंतर देवपूजा करायची आहे मला. पण त्याच्या आधी मी सर्व घरातली क्लिनिंग करणार, झाडणार, सर्व छान आवरून घेणार. मग मी नंतर देवपूजा करेल. तर आता आधी चहा घेते मी. तर थोडासा गवती चहा पण घेते. ब्लॅक टी मध्ये गवती चहा टाकते. तर सकाळी सकाळी ना मस्त फ्रेश वाटतं. आणि लवकर जर उठून आंघोळ वगैरे केली, मस्त छान घरातलं आवरून घेतलं ना, तर अजून खूप भारी एकदम फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं. आणि मी आधी तर सकाळी सर्व घरातलं आवरून घेते. हे माझं रुटीन आहे. तर तेच म्हटलं चला आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आता मी मस्त आधी चहा घेते. आणि चहा घेतल्यानंतर मग मी काय काय आवरणार आहे ते तुम्हाला दाखवते. चला आता मस्त छान चहा एन्जॉय करते. मॉर्निंगमध्ये सर्व ही कामे आवरली ना, तर आपला दिवस एकदम छान जातो. आपलं मन पण प्रसन्न राहतं आणि घराला जर आपण छान टापटीप ठेवलं तर मन बरोबर प्रसन्न होत राहतं. आणि आता मी पटकन सकाळच्या भरामध्ये ना अगदी म्हणजे 1 तासाला पण कमी वेळ असेल, ह्या एवढ्या वेळेत मी एवढी सर्व कामं करून घेते आणि ती झटपट होऊन जातं. ह्या प्रकारे मी मॉर्निंग रुटीनमध्ये माझं घराची क्लिनिंग करत असते, घर आवरून घेत असते. तर आता इथं पटकन सुरुवात केली मी माझं घर आवरण्यासाठी. तर सँडल्स वगैरे असतात ना, शू रॅकमध्ये ठेवून घेते. आणि कधी आपले सँडल्स बाकीचे वेगळे असतात, बाकीचे वेगळे, तर रेग्युलरली वेगळे. तर ह्या शू रॅकमध्ये ना सर्व असं हिल्सवाले वगैरे म्हणजे जे मी कधी कधी यूज करते ना ते तेवढे ठेवलेले आहेत. मुलांचे पण कधी कधी यूज होतात ते. आणि रेग्युलरली बाहेर स्टँड ठेवलेला आहे त्याच्यावर असतात. तर इथं सर्व आता पुसून घेते. काय होतं, धूळ होतच असते. आपण किती पण रोज पण फरची पुसा किंवा क्लिनिंग करा
तरी धूळ ही येत असते घरामध्ये, त्याच्यामुळे ही क्लिनिंग करावीच लागते. म्हणून मग मी सकाळच्या टायमातच हे सर्व आवरून घेते. आणि इथं पाहू शकता छान मस्त असं जे शोपीस आहे ना आधी तर ते मी क्लीन करून घेते. तर ते काय होतं, आपण जर क्लीन केले नाही ना त्याच्यावर अजून जास्त धूळ पडते आणि एंट्रीला जर हे असं काही राहिलं ना शोपीस वगैरे तर परत मग आपल्याला चांगलं वाटत नाही आणि ते सतत धूळ पडून 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 ते जास्त खराब होतात. त्याच्यामुळे ना वेळच्या वेळी मी क्लिनिंग करत असते. इथं पण माझं जे कॉर्नर आहे ना तो माझा सर्वात आवडता कॉर्नर आहे. तर प्रत्येकाचं एक आपल्या घरामध्ये कॉर्नर असतो, तर तो खूप जास्त आवडतो. आता मला ह्या कॉर्नरमध्ये फक्त ही एक चेअर काढून म्हणजे ती आता खराब झाली ती टाकून देणार आहे मी. आणि इथं छान एक असं सिंगल असं बसायचं काहीतरी बघणार आहे. तर कशाप्रकारे बघणार ते तुम्हाला मी सांगेलच. कसं मी म्हणजे डोक्यात घेतलं आहे की मला अशा प्रकारे इथे घ्यायचं आहे. मी ते कसं घेणार ते तुम्हाला लवकरच सांगेन आणि दाखवेन. पण तो कॉर्नर जेव्हा मी सजवेन तेव्हा. तर इथे सर्व आता धूळ वगैरे असते म्हणून आधी सकाळी मी झाडझूड करण्याच्या आधी ही सर्व क्लिनिंग करून घेते. आणि इथं खिडकी पण उघडे करून देते, जरा जाळी लावून ठेवते मच्छर वगैरे नको यायला म्हणून. तर कसं हवा खेळती राहते घरामध्ये. आणि सर्व जिथल्या तिथं आडविकच्या खेळण्या इथं बास्केटमध्ये मी पुढेच ठेवते, कारण की तो सतत खेळत असतो आणि बरं पडतं मुलांना. सतत काही डोळ्यासमोर असला ना खेळणी वगैरे तर ते खेळतात आणि त्रास देत नाही. तर इथं सर्व आता मी क्लिनिंग करून घेतलेली आहे घरामध्ये. तर आता इथे सर्व घरात झाडून घेते. आणि मुलांचं काही कागद कर हे कर आणि आद्विकचं सारखंच एरोप्लेन करायचं असतं, कधी काहीतरी चालूच असतं त्याचं. आता सुट्ट्या लागल्या आहे त्याला, तर त्याची मस्ती सध्या चालली. आता त्याचं 1 ते 1.5 महिना मला तरी नेक्स्ट इयरचा अभ्यास स्टार्ट करायचा आहे आणि मी त्याचा अभ्यास घरीच घेत असते, अजिबात त्याला ट्युशन वगैरे लावलेले नाही आहे. तर आता मी हे सर्व आवरून घेते, कारण की मला 2 वाजता माझा कॅम्प आहे. तर तुम्हाला माहितीच असेल SRI चालू आहे, तर त्याचं कॅम्प मॅपिंग करायचं. जे आपलं वोटर कार्ड आहे ना, तर 2002ची माहिती भरून ते मॅप करायचं असतं. ते चालू आहे सध्या कामं. तर माझे 2 वाजता कॅम्प आहे, 2 ते 5. तर त्याच्यामुळे मी आता सर्व क्लिनिंग करून घेते. आणि कसं मग मला दिवसभर टेन्शन राहणार नाही. तरी तेच इतकं छान ऊन येतं ना घरामध्ये, किचनच्या खिडकीतून येतं हे सर्व ऊन, कारण की पूर्वेकडे खिडकी आहे किचनची, त्याच्यामुळे घरात सर्व प्रकाश पडतो असा. तर इथं पाहू शकता कसं किरणं पडलेले आहे. तरी मी जाळी लावलेली आहे अजून. तर खूप जास्त ऊन येतं, पूर्ण इथे हॉलपर्यंत येतं. तर अशा प्रकारे मस्त छान आता हे सर्व झाडून घेते मी. आणि सकाळी सकाळी असं झाडू मारलंच पाहिजे, घरातला कचरा हा काढला पाहिजे. तर सर्व मी आवरते इथे. आणि मला ना पटापट मशीनला कपडे लावायचे. परत जे मी आता स्वेटर पण धुवून ठेवलेले आहेत ना, ते स्वेटर्स ठेवून द्यायचे पॅक करून. म्हणजे बरंच काही आवरायचं राहिलं, मी सर्व आवरून ठेवलं. स्वेटर वगैरेसुद्धा सर्व धुवून वगैरे ठेवलेले आहे मी. तर बरं झालं म्हटलं धुवून घेतले. कालमध्येच पाऊस झालेला होता. तर आता ते ठीक आहे कधीतरी, पण मग आता ह्या गोष्टी धुवून वगैरे ठेवून दिल्यानंतर आपली एक एक कामं पटकन उरकून जातात. आणि मग मला तरी लेटच झालं, कारण की सतत हे मिटिंगा चालू होत्या बऱ्याच 15-20 दिवसापासून. तर त्याच्यामुळे थोडंसं घरातलं कामं आवरायची राहिली ना, तर माझं कधीच आवरून झालं असं स्वेटर्स वगैरे धुवून. तरी पण मी एवढं करून ठेवत होते, मध्ये जसा जसा वेळ भेटला तसा. तर आता ते सर्व ठेवून घेणारे. मुलं अजून झोपलेलेच आहे. तर मुलं झोपलेले असताना पटकन ह्या गोष्टी माझ्या आवरून होतात सकाळच्या टायमामध्ये. आणि एकदम छान वाटतं असं कोणी डिस्टर्ब करायला नसलं ना, तर मस्त वाटतं घरामध्ये आवरायला. आणि इथं छान मस्त सर्व मी आवरून घेते इथं आता. तर इथं काल पण गॅलरी मस्त धुवून घेतली सर्व. आणि पाऊस खूप आला ना, पूर्ण गॅलरी ओली झाली होती. मग तर माती पण इथं कसं कुंडीतली माती वगैरे थोडी पडली, मग मी सर्व धुवून वगैरेच घेतली होती काल. तर अशा पद्धतीने सर्व आता इथलं झाडझूड झालेली आहे. आता मला पटकन लादी पुसून घ्यायची आहे. आणि सर्व मी म्हणजे रेग्युलरली काही ना काही क्लिनिंग करत असते, म्हणून जास्त मला लोड पडत नाही. कारण की आता सध्या जास्तच कामांचा लोड पण माझा चालू आहे. आता कसं मुलांचं एक्झाम चालू होतील, त्यांचे पेपर चेक करणं, रिझल्ट तयार करणं, ह्या सर्व गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे मग मी ना वेळच्या वेळी कामं करते. जसा वेळ भेटतो तसे मी कामं उरकून घेते. आणि इथं पाहू शकता सर्व मी आता व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे. आणि सर्व कचरा सर्व
डस्टबिनमध्ये टाकते आणि त्याला पॉलिथिन लावून व्यवस्थित ठेवून देते, जेणेकरून मग टाकायच्या वेळेस सोपं पडतं. फक्त पॉलिथिन तेवढी काढून घ्यायची आणि डस्टबिनला टाकला जातो. तर ते थोड्या वेळात ते पण टाकणार. तर आधी इथे मी लॉयझॉल टाकून घेते. तर लादी पुसताना मी लॉयझॉल टाकत असते. तर मला हेच लिक्विड फार आवडतं. त्याने खूप छान असं स्मूथ आणि मस्त छान फ्लेवर असं असतं, म्हणजे वास पण छान येतो. तर मला खूप जास्त आवडतं म्हणून मी लॉयझॉलच वापरते. तर इथे आता सर्व बेडरूम पुसून घेते. मी दाखवत नाही कारण की तिथं लाईट बंद आहे, झोपलेले आहे मुलं, तर त्याच्यामुळे मग ते सुद्धा पुसून घेते मी. तर इथं छान मस्त असं घरात सर्व आवरून झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं. आणि सकाळच्या टायमामध्ये तर हे सर्व कामं झालीच पाहिजे, आवरून वगैरे सर्व घेतलंच पाहिजे. दिवसभर आपल्याला कोणत्याही गोष्टी म्हणजे परत परत आवरायचा कंटाळा येत नाही. आणि आता सध्या तर उन्हाळा चालू झाला ना, जेवढं मॉर्निंगमध्ये तुमचं आवरलं जाईल ना, तेवढे कामं करून घ्या. कारण की नंतर मग जेवण वगैरे झालं किंवा ऊन पडतं, आळस येतो आपल्याला, तर ह्या दिवसामध्ये असं होतंच. तर त्याच्यामुळे मग जेवढं सकाळच्या टायमात जेवढी कामं होतील ना, तेवढी करून घेत जा. कारण की तुम्ही जर दुपारून कराल, हे कराल, तर तो नंतर आळस येतो. मग जाऊ दे उद्या करू, हे करू, मग ती कामं तशीच रखडतात आपली. तर त्याच्यामुळे मला तरी अनुभव आहे. जर मला रात्री पण आता इतकं असं कंटाळा येऊन जातो, कामं म्हणजे दिवसभर कामांचा लोड तर असतोच असतो, पण मग रात्री पण नाही आणि कधी-कधी दुपारी पण मग कंटाळाच येतो. म्हणून मग मी सकाळीच लवकर आवरण्याचा प्रयत्न करत असते. तर स्कूलला 8:30ला जाते ना, त्याच्या आधीच मी 5-5:30ला उठते. त्याच्या आधी सर्व स्वयंपाक, घरातलं क्लिनिंग, लादी वगैरे बरीचशी मी कामं आवरून जाते. तर हे माझं रेग्युलर रुटीन आहे. तर इथं आता मस्त छान सर्व लादी पुसून घेते. आता मला बेड पण खोलायचं, पुढच्याच बेडमध्ये मी ठेवणार आहे. स्वेटर्स तर ते मला ठेवायचे आहे, तर ते करावं लागेल. तर रोज 2-3 दिवस झाले स्वेटर्स धुवून घड्या वगैरे करून ठेवल्या, पण आज ठेवेल, उद्या ठेवेल, ते राहूनच गेलं. तर म्हणून म्हटलं चला आता मी आवरतेच, सर्वच आवरून घेणार. कारण की मग परत नंतर मग काय होतं, बेडवरती जे बेडशीटसारखं आहे ना, जे टाकायचं आहे ना कवर, ते टाकलं तर मग परत काढा, परत ते नीट करत राहा, म्हणजे त्याला खूप जास्त वेळ जातो. म्हणून मग ना सारखं तीच कामं करण्यापेक्षा ठेवून देते. म्हटलं आज आहे वेळ तर इथं सर्व आता किचनमध्ये पण पुसून घेते. मला मग नंतर मस्त देवपूजा करायची आहे, देवांची अंघोळ घालायची आहे, तर ते करणार मी पटकन. आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेणार, नाश्ता वगैरे. मुलांना पोहे आवडतात, आज पोहे त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवून घेणार. तर त्याच्या आधी हे सर्व कामं करते. नाहीतर काय होतं, मुलं उठून गेली ना, तर मग नाश्ता दे, मग त्याच्यातच वेळ जातो, मग परत कामं राहून जातं. त्याच्यामुळे मग मी आता हे सर्व कामं करून घेते. आता इथं कपडे पण मशीनला लावून देत आहे मी. तर म्हटलं चला आधी तर पहिल्यांदा मशीनला कपडे लावून धुवून टाकून कपड्यांचं काम झालं ना, तर आपले कितीतरी काम होतात. कपडे, भांडी, लादी पुसणं, हे जर कामं करून घेतले ना वेळच्या वेळी, तर खूप बरं पडतं. आता मी इथं बॅग पण मला मुलांच्या धुवायच्या, अजून दिशूची एक्झाम बाकी आहे, तर तिला सुट्ट्या लागायच्या अजून बाकी आहे, म्हणून मग ती एकत्रच बॅग वगैरे धुवून त्या पण मी ठेवून देणार बेडमध्ये. तर त्याच्यामुळे आता हे पण मग मला आता आद्विकची तर झाली एक्झाम, पण मग इथं साईडलाच मी ठेवून दिली त्याची बॅग. आता दिशूचं झाला का मग एकत्र सर्व त्यांचं आवरून ठेवणार मी. तर मग नंतर कसं, आता ह्या वर्षी तर जनगणना आहे, असं सुट्ट्या नाहीच समजायच्या. पण जर थोडा मध्ये वेळ भेटला तर मी सासरी पण जाऊन येणार, धुळ्याला, नाशिकला पण जाऊन येणार, माहेरी मम्मीकडे 2-3 दिवस. तर त्याच्यामुळे मग मी हे सर्व आवरून घेते, वेळच्या वेळी आवरून घेतलेलं बरं पडतं. कारण की मला मध्ये अजून जायचं पण आहे, धान्य वगैरे. आता गहू तर भरले, आता तांदूळ वगैरे आणायचे आहे मम्मीकडनं, तर ते घ्यायला जाणार मी आहे एका दिवशी नाशिकला. तर इथे मस्त छान झाडांना काल मस्त पाणी भेटलं, त्याच्यामुळे आज काही झाडांना पाणी टाकणार नाही, तर मी झाडांनासुद्धा रोज पाणी टाकून घेते. काल पाऊस झाला त्याच्यामुळे मस्त छान झाडांना पाणीसुद्धा मिळालेलं आहे, तर त्याच्यामुळे आज नाही टाकणार. तर आता इथे मी पटकन सर्व बाकीचं झालं आवरून, तर इथं बायपुसणी टाकून घेते. मस्त छान सर्व लादी वगैरे पुसून झाले, तर हा बेड मी खोलून घेणार. तर आधी मी टाकणार नव्हते, म्हटलं चला नंतर टाकू, दिशूला मदतीला घेऊन मग, पण विचार केला, म्हटलं जाऊ दे, टाकूनच घेते आज. परत ते तिथल्या तिथंच टेबलावर कधीपासून 2 दिवसापासून ते स्वेटर पडले धुवून, तर म्हटलं चला आता ठेवून घेते. तर इथे
बेडमध्येच आता एका पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवलं, म्हणजे कसं वरच्या वर ज्या वस्तू असतात ना त्या आवरायला मग सोपं पडतात. आणि मी कसे त्या दुसऱ्या बेडमध्ये, जो बेडरूममध्ये आहे मोठा बेड, त्याच्यामध्ये सर्व ब्लँकेट्स वगैरे बाकीचं खूप सारं साहित्य ठेवलेलं आहे. आणि इथं जे आपल्याला कधी पण मी काढू शकते ना, हे साहित्य इथं ठेवलेलं आहे. डेकोरेशनचे बॉक्स आहे, त्याच्यानंतर हे स्वेटर्स, परत त्याच्यानंतर माझी मोठी ट्रॅव्हलिंग बॅग, त्याच्यात साड्या वगैरे आहे, हे सर्व या बॅगमध्ये आहे. आणि आता हे सर्व मी इथे ह्या बिग बाजारच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवते. तर हे सर्व आता व्यवस्थित इथं ठेवून घेते. आणि खूप सारं साहित्य आहे ह्या बेडमध्ये पण माझ्याच इथल्या. तर आता हे सर्व मी ठेवून घेते. आणि फ्लावर्स डेकोरेशनचं साहित्य, फ्लावर्स वगैरे एक पिशवी भरून आहे. त्याच्यानंतर बरंचसं साहित्य आहे, त्याच्यामुळे आता मी पटकन हे सर्व नीट ठेवते. आणि काय होतं, स्टोरेज नसल्यामुळे ना व्यवस्थित ठेवल्यानंतर बरं दिसतं. नाही तर आपलं कसं फर्निचर वगैरे राहिल्यानंतर आपल्याला बरेचसं स्टोरेज राहतं, मग आपल्याला ठेवायला सोपं पडतं. पण मग नसल्यामुळे ना तरी किती गोष्टी मॅनेज मी करत असते. पण व्यवस्थित रचून ठेवल्यानंतर नीट बसतं, पण व्यवस्थित राहतं. पण फक्त नियोजन करून ठेवायला लागतं, कुठे काय ठेवायचं ते व्यवस्थित, म्हणजे सारखं सारखं आपल्याला शोधण्याची गरज पडत नाही. आणि ते खराब पण नको हो म्हणून व्यवस्थित ठेवावं पण लागतं. आता मी मस्त स्वेटर्स ठेवून घेतले, डोक्याचा ताण गेला म्हटलं माझ्या, तर ते कधीचं काम रखडलेलं होतं माझं, त्याच्यामुळे आता ते पण ठेवून झालेलं आहे. आता हे जे आहे ना, तर हे मस्त छान जाड असं कवर आहे, असं छान दुलईसारखं. तर ते असं ह्याच्यावर टाकते तर इतकं भारी दिसतं ना, ते मला आवडतं हेच. आणि कसं बेडशीट राहिला ना सारखं सरकतं, ते इकडं तिकडे होतं, म्हणून मग मी हेच टाकते, जेणेकरून इकडे तिकडे सरकत नाही आणि खराब पण दिसत नाही, त्याच्यामुळे मग मी हे टाकते. तर इथे तर सर्व असं व्यवस्थित आता रचून घेतलेलं आहे. आणि मस्त छान असं दिसतंय, तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवते हॉल मी कसा आवरलेला आहे. आणि अशा पद्धतीने आवरून घेतले मी. चला तुम्हाला दाखवते एकदा. तर मी आता देवपूजा करून घेत आहे. देवांची अंघोळ घातली आणि आता देवपूजा करते. आणि मस्त छान तुम्ही पाहिलं घरामध्ये सर्व आवरून घेतला. तर दिवा, अगरबत्ती असं छान दरवळतं सकाळच्या टायमामध्ये, सूर्याची किरणामध्ये प्रकाश येतो, मस्त असं छान मस्त फ्रेश वाटतं घरामध्ये. आणि अशा प्रकारे माझं मॉर्निंग रुटीन असतं. आणि सकाळी मी सर्व कामं आवरून घेते. तर इथं छान मस्त दिवा वगैरे लावल्यानं भारी वाटतं, मस्त छान. तर सर्व मुलं उठण्याच्या आधीच माझी ही सर्व कामं झालेली आहे, इथं पाहू शकता तुम्ही. आणि मी नेहमी ह्या पद्धतीने सकाळच्या टायमात सर्व आवरून घेते, म्हणजे मला कोणत्याही प्रकारचं नंतर ताण पडत नाही. आणि इथं पाहू शकता फक्त 8-10 झालेले आहे. तर किती लवकर माझी कामं झाली. तर तुम्ही पाहिलंच, 8 वाजले आहे, 8 वाजून 5 मिनटं. किचनचं मी रात्री क्लिनिंग करून ठेवते, तुम्हाला माहितीच आहे माझे व्हिडिओ बघतात, मी रात्रीचीच क्लिनिंग करते, जेणेकरून सकाळी काही आवरायचं नसतं. तर किचन क्लीन आहे, बाकीच्या गोष्टी मी आवरून ठेवल्या सर्व. तर फक्त 1 तास त्याला पण 10 मिनटं, म्हणजेच 50 मिनटामध्ये एवढ्या गोष्टी सर्व आवरून घेतल्या मी सर्व. आणि असं माझं मॉर्निंग रुटीन असतं, मी सर्व हे सकाळच्या वेळेत पण आवरून घेत असते आणि मग जॉबला जाते. तर असं ह्या गोष्टी असतात. चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझं हे मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघा तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.